नमस्कार. मी आज लसूण चटणी बनवत आहे. त्यासोबत चपात्या आणि भाकरी बनवून घेते. ज्याला जे खायचं ते खातील सगळे. लसूण चटणी ही खूप सुंदर आणि मराठवाड्यातली पारंपरिक चटणी आहे, जी माझ्या मिस्टरांना खूप जास्त आवडते. मराठवाड्यातली ही खूप प्रसिद्ध चटणी आहे आणि खाण्यासाठी ही खूप टेस्टी लागते. पूर्ण भाज्या एकीकडे आणि लसूण चटणीची चव एकीकडे. मी हे लाकडी घाण्याचं तेल वापरते. मी खूप जास्त जेवणाला तेल वापरत नाही. 1 ते 1.5 पळी तेल टाकलंय. ते पण थोडं कमीच टाकलेलं आहे. हे आधी मी लसूण भाजून घेते. खूप सिंपल चटणी बनवणार आहोत आपण. हा लसूण मिरचीच्याच भांड्यात वाटल्यामुळे त्याचा कलर लाल झालेला आहे. पण जेवढी मिरची आहे त्याच्या 70% लसूण घेतलेला आहे. लसूण चटणी आहे म्हणून लसणाचा वापर जास्त करा. हे आमचूर पावडर आहे. 2 चम्मच टाकले आहे. त्याने टेस्ट भारी येईल. आंबट तिखट असा टेस्ट खूप छान लागतो चटणीला. मीठ, आमचूर पावडर आणि मिरची आणि लसूण ह्या 4च वस्तू आहेत ह्या चटणीमध्ये. झालेली आहे. मी थोडीशी टेस्ट करून बघितली. खूप टेस्टी लागते. थोडीशी हातावर घेऊन किती छान कलर आलेला आहे बघू शकता तुम्ही. मी 2 भाकरीही बनवून घेते. मग ज्याला भाकर खायची तो भाकर खाईल, ज्याला पोळी खायची तो पोळी खाईल. भाकरी सोबतच खरी मजा येते चटणीची. मी टेस्ट करते आता, थोडी खाऊन बघते. मला चटणीला बघून खूप भूक लागली आहे. तोंडाला पाणी सुटते. खूप छान झाली आहे, खूप टेस्टी झाली आहे.